ओके, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये काही महत्त्वाची सरप्राईज अनाउन्समेंट होणार आहे अशा स्टुडंटसाठी जे सारथियन्स आहेत आणि नॉन सारथियन्स सगळ्या स्टुडंटसाठी. बरं, आता ही अनाउन्समेंट करण्याच्या अगोदर थोड्याशा काही गोष्टी महत्त्वाच्या मी आधी बोलेल. बघा, आतापर्यंत सारथीनं प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन नवीन प्रयोग तुमच्यासाठी आणलेले आहेत, नवीन नवीन काही गोष्टी केलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या सेशनमध्ये आम्ही असंच एक नवीन सरप्राईज तुमच्यासाठी घेऊन येतोय विच विल बी रिअली युजफुल फॉर द स्टुडंट्स ऑफ महाराष्ट्र. जी बँकिंग ॲस्पिरंट्स आहेत महाराष्ट्रामधले, त्या सगळ्या बँकिंग ॲस्पिरंट्ससाठी दिस इज गोइंग टू बी रिअली ग्रेट सरप्राईज. ठीक आहे. आता पहिल्यांदा स्टार्टला मी आमची जी ऑलरेडी 11 एप्रिलपासून बॅच चालू होते त्या बॅचविषयी पहिल्यांदा बोलेल, ज्याचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला असेल. अक्षय थोडके सरांनी ऑलरेडी तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली की आपली जी कंबाईन बॅच आहे, ऑनलाईन अँड ऑफलाईन बॅच, जी आपली 11 एप्रिलपासून चालू होते, त्याच्याविषयी त्यांनी सगळं तुम्हाला ऑलरेडी बोललेले आहे. आजच्या व्हिडिओचा पर्पज, ह्या सेशनचा पर्पज हा आहे की आम्ही जे एक नवीन गोष्ट घेऊन येतो तुमच्यासाठी, ही गोष्ट घेऊन येण्याचं कारण आहे की मुलांची डिमांड खूप जास्त आहे. देर हॅव बीन मेनी स्टुडंट्स, मेनी मेसेजेस. ठीक आहे, ज्याच्यामध्ये मुलांनी बऱ्याच गोष्टी आम्हाला सजेस्ट केल्यात की त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की सर तुम्ही स्पेशल बॅच का घेत नाहीत. म्हणजे इंग्लिशची स्पेशल बॅच असेल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडची स्पेशल बॅच असेल, लॉजिकल रिझनिंगची स्पेशल बॅच, GA ची स्पेशल बॅच आणि ॲग्रिकल्चरची स्पेशल बॅच, ह्या बॅचेस तुम्ही का घेत नाही. आता हे बॅचेस न घेण्यामागचं कारण हे नव्हतं की आम्ही स्पेशल बॅचेस घेऊ शकत नव्हतो. रिझन फक्त हे होतं की ह्या ज्या स्पेशल बॅचेस आहेत, त्या स्पेशल बॅचेसमुळे काय व्हायचं की ज्या मुलांना कंबाईन पाहिजे असायचं, मग ते वेगवेगळ्या ठिकाणी सेपरेट बॅचेस घेऊन काय व्हायचं की मग आधी क्वांट कर, मग इंग्लिश कर, मग रिझनिंग कर, यात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही कंबाईन बॅच फक्त द्यायचो. पण आता आम्हाला हे कळलं की बऱ्याच मुलांचे जे आम्हाला फीडबॅक्स आले आणि बऱ्याच मुलांचे मेसेजेस जे आले, त्यांनी हे सांगितले की सर असे भरपूर स्टुडंट्स आहेत ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी क्लासेस कंप्लीट केलेले आहेत किंवा इव्हन सारथीचे जुने स्टुडंट्स आहेत, त्यांना कधी कधी एखादा विषय अवघड वाटतो किंवा त्या विषयाच्या टचमध्ये राहण्यासाठी पुन्हा त्यांना ती बॅच करायची इच्छा असते, बट दे कॅन नॉट परचेस द होल बॅच, जी 10,000ला आहे किंवा 12,000ला आहे. आता ही पुन्हा पैसे घालण्यापेक्षा त्यांना जर स्पेशल बॅचचं ऑप्शन अवेलेबल करून दिलं तर दॅट विल बी रिअली युजफुल फॉर द स्टुडंट्स. दॅट इज द व्हेरी रिझन की आम्ही आता स्पेशल सब्जेक्टच्या बॅचेस पण चालू करतोय. अँड दिस सेशन, हे जे सेशन आहे हे त्या पूर्ण सब्जेक्टविषयी, त्या बॅचेसविषयी माहिती देणारा हे सेशन आहे. आता पहिल्यांदा काही गोष्टी मी बोलेल, त्याच्यानंतर अक्षय तोळके सर येतील आणि ते सगळ्या विषयाची तुम्हाला माहिती देतील, पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड करतील. त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर काय आहे, बॅच बाय कशी करायची, हे सगळं काही देतील. पण पहिल्यांदा हे महत्त्वाचं आहे की स्पेशल सब्जेक्टची बॅच आम्ही कशामुळे सुरुवात केली. यासाठी की स्टुडंट्सला ज्यांना स्पेशल सब्जेक्ट्सची गरज आहे, त्यामध्ये स्पेशल इंग्लिश आलं, स्पेशल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, स्पेशल रिझनिंग आहे, स्पेशल GA आहे आणि स्पेशल ॲग्रिकल्चर आहे, त्या मुलांची परवड होऊ नये, त्यांना बेनिफिट भेटावं त्या विषयाचं. दॅट इज द बेसिक रिझन आम्ही स्पेशल सब्जेक्टच्या बॅच चालू करतोय. आणि स्पेशल सब्जेक्टच्या बॅचमध्ये जे काही आम्ही घेणार आहोत तीच गोष्ट आम्ही कंबाईन आणि स्पेशल दोन्हीमध्ये पण जेवढ्या फॅसिलिटीज आहेत त्या सेम असतील. सो देर विल बी नो डिफरन्स व्हॉट्सो एव्हर. असं नाही की कंबाईन बॅचला सेपरेट देतोय आणि स्पेशल बॅचला सेपरेट देतोय, असं काहीच असणार नाही. दॅट इज अर गॅरंटी टू यू. म्हणजे सारथी टीम एकत्र आम्ही जेव्हा बसलो मध्ये, त्याच्यानंतर आम्ही हे डिसाईड केलं की मुलांना स्पेशल बॅच देणं हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द व्हेरी रिझन आपण स्पेशल बॅचेसची आज अनाउन्समेंट करतोय. स्पेशल बॅच जी आहे ती 11 एप्रिलपासूनच चालू होणार आहे, ती पण कंबाईन बॅचच्या सोबतच, आणि त्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला अक्षय तोळके सर देतील. तर पहिल्यांदा आय विल टॉक अबाउट these batches. There will be a batch of special English, special quantitative aptitude, special LR, special GA and special agriculture. या सगळ्या बॅचेस तुम्हाला सारथी ॲप्लिकेशनवर, सारथी एज्युकेशनच्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल असतील बाय करण्यासाठी. त्याची व्हॅलिडिटी सुद्धा 1 year असेल, त्यामुळे यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. ज्या फॅसिलिटीज आम्ही कंबाईनमध्ये देतोय त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही पूर्ण स्पेशल बॅचमध्ये पण देणार आहोत. ही गोष्ट मी नेहमी पुन्हा रिपीट करतोय, हे यासाठी की तुम्हाला कुठलीही शंका उरू नये, कुठलेही डाऊट्स असू नये
की स्पेशल बॅचमध्ये काही वेगळं आहे आणि जी कंबाईंड बॅच आहे त्याच्यामध्ये काही वेगळं आहे, असं काही तुमच्या मनामध्ये डाऊट तयार होणे. दॅट इज द व्हेरी रिझन मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करून सांगतोय. ठीक आहे. नाव इंग्लिशची बॅच आहे, स्पेशल इंग्लिशची, एवढ्या फॅसिलिटीज ज्या मी इथे मेन्शन केल्या त्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला कंबाईन बॅचमध्ये पण भेटतील आणि स्पेशल इंग्लिशमध्ये पण भेटतील. जे स्टुडंट स्पेशल इंग्लिश बॅचसाठी इंटरेस्टेड आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला. स्पेशल इंग्लिश बॅच विल बी, जो कंबाईन बॅचचं ड्युरेशन आहे 4 मंथचं, तेच ड्युरेशन स्पेशल इंग्लिश बॅचचं पण राहील. त्याच्यामध्ये प्री आणि मेन्स लेवलचे जेवढे क्वेश्चन टाईप्स आहेत, जेवढाही सिलेबस ज्याला आपण म्हणतो, ते कम्प्लीट पूर्ण केलं जाईल. त्यामध्ये प्री लेवल आणि मेन्स लेवल ही पूर्ण त्यामध्ये कंप्लीट केली जाईल. सोबत जे बुक आहे कम्प्लीट बुक ऑफ इंग्लिश, त्याची होम डिलिव्हरी मिळेल. सगळ्या जे स्पेशल बॅचेस आहेत, सगळे बॅचेसमध्ये तुम्हाला त्यांचे रेस्पेक्टिव्ह फॅकल्टी जे आहेत त्यांचे बुक तुम्हाला भेटून जातील. त्याच्यामध्ये कम्प्लीट बुक ऑफ इंग्लिश मिळेल, त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन्स आहेत दॅट यू कॅन सॉल्व्ह ॲट होम. सोबत प्रॅक्टिस टेस्ट भेटतील विथ डिटेल्ड अनालिसिस फॉर 1 year. माझी वीकली टेस्ट असते सॅटर्डेला, तर ती पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रत्येक सॅटर्डेला ऑनलाईनमध्ये ही वीकली टेस्ट आणि विथ अनालिसिस मिळेल. सोबत इंग्लिश ड्राईव्ह स्पेशल टेस्ट जे आहेत, इंग्लिश ड्राईव्ह ऑनलाईन नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये आपण इंग्लिशच्या टेस्ट देत असतो. त्यामध्ये डेली क्विजेस आहेत, त्याच्यामध्ये मिनी मॉक्स आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झामच्या अगोदर आपण मॉक घेत असतो. मग ती IBPS क्लरिकल असू द्या, IBPS PO, SBI PO, SBI क्लरिकल, SO, IBPS SO असेल किंवा मग कुठल्याही एक्झाम जेवढ्या वर्षभरात येतात त्या सगळ्या एक्झामचं टेस्ट जे असतात ते आपण इंग्लिश ड्राईव्हवर डेली बेसिसवर घेतो. सोबत स्पेशल SOची माझी डिसेंबरमध्ये एक 20 टेस्टची सिरीज असते विथ डिटेल्ड व्हिडिओ अनालिसिस. दॅट विल ऑल्सो बी इन्क्लुडेड इन द स्पेशल इंग्लिश बॅच ॲज वेल ॲज कंबाईंड बॅच. त्याच्यानंतर स्पेशल टेस्ट सिरीज असतील विथ डिटेल अनालिसिस. सगळ्या प्री आणि मेन्सच्या एक्झाम जेवढ्या आहेत वर्षभरात येणाऱ्या, त्याची पूर्ण व्हिडिओ डिटेल्ड अनालिसिस ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला मिळेल. दिस इज सेम फॉर स्पेशल इंग्लिश बॅच ॲज वेल ॲज कंबाईंड बॅच. ठीक आहे. बॅचची फीस वगैरे जी आहे ती सगळी तुम्हाला अक्षय सर सांगतील. तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा. तुमच्या मनामध्ये कुठलाही डाऊट, कुठलीही शंका असू नये. दॅट्स वाय यू नीड टू वॉच द होल व्हिडिओ टिल द एंड. मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला क्लिअर होईल. आणि त्याच्याविषयी आणखी तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर त्याविषयी नंबर कुठल्या मोबाईलवर कॉल करायचा, नंबरवर कॉल करायचा, काय करायचं डिटेल्ससाठी, हे सगळं तुम्हाला अक्षय सोळके सर सांगतील. तो अक्षय सर. बघा, स्पेशल बॅच चालू करण्यामागचं कारण काय होतं, स्पेशल बॅच सारथी एज्युकेशनने का बरं चालू केल्या, आणि इंग्लिश सब्जेक्ट बद्दलची डिटेल माहिती पाटील सरांनी तुम्हाला आत्ताच दिली. आता स्पेशल क्वांट मध्ये काय असणार आहे, स्पेशल रिझनिंग मध्ये काय असणार आहे, सोबत स्पेशल जनरल अवेअरनेस मध्ये काय असणार आहे, आणि स्पेशल ऍग्रिकल्चर मध्ये काय असणार आहे, आणि बॅच कशी परचेस करायची, बॅचची फीज वगैरे काय असेल, या पूर्ण गोष्टींवर मी डिटेल माहिती तुम्हाला आता सांगतो. बघा, सगळ्यात सुरुवातीला तर स्पेशल इंग्लिश बॅच मध्ये काय काय असेल, कसे बॅच होईल, या सगळ्यांबद्दल माहिती तुम्हाला पाटील सरांनी सांगितली. त्यानंतर येतं स्पेशल क्वांट बद्दल. बघा, स्पेशल क्वांट मध्ये काय असेल, स्पेशल क्वांट मध्ये सिलेबस प्री प्लस मेन्स असा पूर्ण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा, प्री प्लस मेन्स असा पूर्ण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा सिलेबस कव्हर होईल. त्यानंतर त्याच्यावर टेस्ट सिरीज असेल, ती टेस्ट सिरीज पण तुम्हाला स्पेशल क्वांटच्या बॅच मध्ये भेटेल. त्याच्यानंतर 10 टेस्ट फॉर इच प्री एक्झाम अँड 5 टेस्ट फॉर इच मेन्स एक्झाम विथ डिटेल्ड अनालिसिस. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज अपकमिंग SBI ची ऍड आहे, SBI ची ऍड असेल तर SBI च्या प्री साठी 10 प्रीच्या टेस्ट स्वतः राहुल सर बनवतील आणि ते ऍपवर टाकतील. त्या टेस्ट तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेऊन त्याची व्हिडिओ अनालिसिस तुम्हाला देतील. त्याच्यानंतर SBI ची मेन्स असेल तर मग SBI च्या मेन्सच्या वेळेस पुन्हा 5 मेन्सच्या टेस्ट, त्याची प्रॉपर व्हिडिओ अनालिसिस, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतील. अपकमिंग इयर मध्ये होणाऱ्या प्रत्येक प्री आणि मेन्सच्या, प्री असेल तर 10 टेस्ट, मेन्स असेल तर 5 टेस्ट, ह्या हिशोबाने ह्या टेस्ट पण याच्यामध्ये कंडक्ट केल्या जातील. त्यानंतर टॉपिक वाईज 50 क्विजेस,
टॉपिक वाईज क्विज असतील 50 प्लस क्विज प्लस डिटेल व्हिडिओ अनालिसिस यामध्ये असेल. त्यानंतर कंबाईन क्विज असतील 20 प्लस, त्याची पण व्हिडिओ अनालिसिस, कंबाईन क्विज प्लस त्याची व्हिडिओ अनालिसिस. क्वांटचं जे बुक आहे आपलं, क्वांटचं बुक एक अराउंड 4-5 महिन्यापूर्वी आपण जे क्वांटचं बुक बनवलं होतं किंवा पब्लिश केलं होतं, ते बुकची तुम्हाला होम डिलिव्हरी भेटेल. ती बुक तुम्हाला बॅच ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरी ते बुक येईल, क्वांटचं पूर्ण बुक. टेलिग्राम सेशन फॉर प्रॅक्टिस, आणि प्रॅक्टिस साठी वेगवेगळे टेलिग्राम सेशन घेतले जाईल. मग रोजच्या टेलिग्राम सेशनचा टाइम काय असेल, कसं असेल, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या डिटेल्ड गोष्टी क्वांट मध्ये राहुल सर करून घेतील. सोबत याच्यापेक्षा पण जास्त काही गोष्टी असतील तर ते तुम्हाला एखाद्या सेपरेट लेक्चर मध्ये सांगतीलच. त्यानंतर सर स्पेशल रिझनिंग मध्ये काय असेल, मला स्पेशल रिझनिंगची बॅच जर घ्यायची असेल तर काय असेल. स्पेशल रिझनिंग मध्ये बघा, कम्प्लीट प्री प्लस मेन्स बॅच, प्री प्लस मेन्स. मग हाय लेवलचे पझल्स असतील, हाय लेवलचे सिटिंग्स असतील, त्याच्यानंतर तुमचं जे मेन्स लेवलचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतील. सोबत बेसिक गोष्टी पण कव्हर होतील, बेसिक सगळ्या गोष्टी पण काय होतील, कव्हर होतील. त्यानंतर जर आपण विचार केला मेन्स लेवल सिटिंग अँड पझल, मी आत्ताच बोललो, एक्स्ट्रा प्रॅक्टिस साठी मेन्स लेवलचे सिटिंग अँड पझल यामध्ये तुम्हाला भेटतील. एलआरचं प्रॅक्टिस वर्कबुक, एलआरचं जे बुक आहे हे पण तुम्हाला कुरिअरने तुमच्या घरी येईल. तुम्ही जर स्पेशल लॉजिकल रिझनिंगची बॅच परचेस केली तर तुम्हाला एलआरचं बुक तुमच्या घरी येईल, एलआरचं बुक तुमच्या घरी येईल. त्याच्यानंतर मेन्स स्कोर बुस्टर सिरीज, आणि सर तुमच्यासाठी मेन्स स्कोर बुस्टर सिरीज पण घेतील. ह्या सगळ्या गोष्टी एलआर मध्ये होतील, म्हणजे प्री असेल, मेन्स असेल, त्याच्याबद्दलचे तुमचे हाय लेवलचे सिटिंग पझल असेल, त्याच्यानंतर आपण विचार केला तर तुमचं प्रॅक्टिस बुक असेल, जवळपास हजारो क्वेश्चन्स त्या बुक मध्ये. असं बुक तुम्हाला कुरिअरने घरी येईल. आणि सोबत विचार केला तर मेन्सचं स्कोर बुस्टर तुमचं स्पेशल रिझनिंगच्या बॅच मधून कव्हर होईल. बघा, पुढे गेलो, स्पेशल रिझनिंग नंतर आलो स्पेशल जनरल अवेअरनेस बद्दल. स्पेशल जनरल अवेअरनेस बद्दल आता बघा, जनरल अवेअरनेस करताना टप्प्याटप्प्याने जावं लागतं, टप्प्याटप्प्याने. सगळ्यात पहिला टप्पा येतो स्टॅटिक जीकेचा, नंतर येतो बँकिंग अवेअरनेस, ज्याचे बेसिक बँकिंग अवेअरनेस म्हणतो मी, ज्याला स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस म्हणतो. नंतर येतो करंट अफेअर वाला पार्ट, आणि नंतर येतो तुमचं सक्सेस. म्हणजे आपल्याला एका प्रॉपर वेने जनरल अवेअरनेस मध्ये जावं लागतं, एका प्रॉपर वेने. नाही तर सर मी कोणतं तरी मॅगझिन घेतलंय, ते मॅगझिन वाचलं, असं नाही. जसं आपण क्वांट शिकताना आधी बेसिक ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर डिव्हिजन, या सगळ्या गोष्टीचं टप्प्याटप्प्याने करत एक्झाम्पल सोडतो, तसं जीएला पण आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागतं. मग या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कव्हर होतील, सर काय कव्हर होईल जीए मध्ये, तर जीए मध्ये बघा पूर्ण स्टॅटिक जीके, पूर्ण जे स्टॅटिक जीके विथ सुपर शॉर्ट ट्रिक्स. जर तुम्ही ते माझे 40-50 लेक्चर केले तर त्या 40-50 लेक्चर मध्ये तुमचे सगळं स्टॅटिक जीके तुमचं तोंडपाठ असेल. तुम्ही याबद्दल आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना पण विचारू शकतात. बँकिंग अवेअरनेसची एक सिरीज असते, बँकिंग अवेअरनेसची टॉप 10 लेक्चर सिरीज, फॉर हिस्ट्री ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पासून तर पूर्ण एलटीआरओ टीएलटीआरओ अपडेटेड झालेल्या सगळ्या गोष्टी ही बँकिंग अवेअरनेसची सिरीज याच्यामध्ये असेल. टॉप 10 लेक्चर सिरीज, पूर्ण स्टॅटिक जीकेचे लेक्चर्स याच्यामध्ये होतील, पूर्ण बँकिंग अवेअरनेसचे लेक्चर याच्यामध्ये होतील. करंट अफेअर्स कधीपासून कधीपर्यंत यामध्ये होईल, मार्च 2022 पासून तर फेब्रुवारी 2023 पर्यंतचं करंट अफेअर्स. मार्च 2022 पासून तर फेब्रुवारी 2023 पर्यंत, म्हणजे पूर्ण 1 वर्षाचा करंट अफेअर्स. आणि प्रत्येक मंथच्या मिनिमम 6 व्हिडिओ, मी म्हणतो प्रत्येक मंथचे मिनिमम 6 पार्ट, याच्यापेक्षा जास्तच होतात. बुक्स अँड ऑथर वेगळे, बँकिंग रिलेटेड करंट अफेअर न्यूजवर वेगळे, आपले युट्यूबचे सेशन्स वेगळे, पण मी मिनिमम एका मंथचे 6 पार्ट ह्या हिशोबाने 72 त्या गोष्या गोष्टी, बँकिंग अवेअरनेसचे टॉप 10 प्लस लेक्चर, स्टॅटिक जीकेचे 40 प्लस लेक्चर, असे टोटल सगळे लेक्चर याच्यामध्ये होतील. प्रत्येक मंथवर तुम्हाला 3 टेस्ट येतील ऍपमध्ये, प्रत्येक मंथवर ऍपमध्ये 3 वेगवेगळ्या टेस्ट येतील. तर त्या टेस्ट पण आपण देऊ शकतो. खरंच त्या मंथचा माझा तेवढा करंट अफेअर्सचा अभ्यास झालेला आहे का, ह्या गोष्टी पण याच्यात कव्हर होतील. त्याच्यानंतर टेलिग्राम
ऍक्टिव्हिटीज असेल, म्हणजे आपली कन्सेप्ट ऑफ द डे ची ऍक्टिव्हिटी चालू आहे, वेगवेगळे पोल येत असतात, वेगवेगळ्या रोज संध्याकाळी करंट अफेअरचे तुम्हाला न्यूज त्या दिवसभरात काय घडलं यावाल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि सगळ्यात महत्वाचं सरप्राईज तुमच्यासाठी म्हणजे जनरल अवेअरनेसचं व्हॉल्यूम 2 किंवा जनरल अवेअरनेसचं सेकंड एडिशनचं बुक येत आहे पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये. जसं की ते बुक पब्लिश होईल तसं तुमच्या बॅच मधल्या प्रत्येक व्यक्तीला, जो व्यक्ती स्पेशल जनरल अवेअरनेसची बॅच घेईल अशा प्रत्येक व्यक्तीला ते बुक फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी होम डिलिव्हरी येईल. फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरी होम डिलिव्हरी येईल. तर ते वाला बुक एक यामध्ये ऍड असेल. त्याच्यानंतर सर हे झालं स्पेशल जनरल अवेअरनेस बद्दल. ऍग्रिकल्चर मध्ये काय असेल, स्पेशल ऍग्रिकल्चर मध्ये तर 200+ AFO सिलेक्शन यावर्षी ऍग्रिकल्चरचे आपले 2022 चे 200+ ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचे सिलेक्शन आहे. यावरून तुम्ही ऍग्रिकल्चरचा क्राऊड सारथी एज्युकेशन मध्ये किती असेल आणि ऍग्रिकल्चरचे सिलेक्शनचा जवळपास भारतामधील जर 1200 जागेपैकी 200 तर कुठेतरी 16-17% अराउंड 20% वाटा भारतामध्ये ऍग्रिकल्चरचा सारथीचा आहे, टीम सारथीचा आहे. म्हणून ही वाली गोष्ट सुद्धा तुम्हाला ऍग्रिकल्चरची बॅच का घ्यावी यासाठी खूप चांगली आहे. त्यानंतर कम्प्लीट 1 इयरची टीचिंग असेल, कम्प्लीट 1 इयरची टीचिंग. विकली प्राइज टेस्ट असतील तुमच्या ऍग्रिकल्चर रिलेटेड, विकली प्राइज टेस्ट. प्री फायनल टेस्ट सिरीज जानेवारीमध्ये, म्हणजे अराउंड जानेवारीच्या एंडला जी तुमची मेन्स एक्झाम असते ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची, त्या मेन्स एक्झामच्या आधीची जी टेस्ट सिरीज असेल ती पूर्ण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असेल. मग ज्या की तुमच्या 15, 20, 25 टेस्ट कोंगे सर कंडक्ट करून घेतील त्या पूर्ण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट या बॅच मधून भेटेल, स्पेशल ऍग्रिकल्चर बॅच मधून जानेवारी महिन्यामध्ये किंवा प्री झाल्यानंतर आफ्टर डिसेंबर एंडिंग नंतर. त्यानंतर फ्री कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर बुक. महाराष्ट्रामध्ये ऍग्रिकल्चर बद्दल जर सगळ्यात जास्त बुक कोणतं चालत असेल तर ते कॉम्प्रिहेन्सिव्ह ऍग्रिकल्चर बुक आहे. मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी फर्स्ट अँड सेकंड एडिशनचे जवळपास 8 ते 10 हजार बुक विकल्या गेलेले आहे. तर हे बुक तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल आणि टेलिग्राम सेशन पण ऍग्रिकल्चर मध्ये तुमचे करून घेतल्या जाईल डेली बेसिसवर. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍग्रिकल्चर मध्ये होतील. मग गुरुजी तुम्ही एकंदरीत स्पेशल इंग्लिश मध्ये काय होणार, स्पेशल क्वांट मध्ये काय होणार, स्पेशल रिझनिंग मध्ये काय होणार, स्पेशल जनरल अवेअरनेस मध्ये काय होणार आणि स्पेशल ऍग्रिकल्चर मध्ये काय होणार. ज्या व्यक्तीला स्पेशल 1 सब्जेक्टची बॅच घ्यायची आहे अशा व्यक्तींसाठी तुम्ही सांगितलं. पण याचा फी स्ट्रक्चर काय असेल, याचा अराउंड फी स्ट्रक्चर काय असेल तर बघा, फी स्ट्रक्चर या हिशोबाने असेल. स्पेशल इंग्लिश घेणार असेल तर 3,500 रुपये फीज आहे. स्पेशल क्वांट घेणार असेल तर 3,500 रुपये फीज आहे. स्पेशल LR घेणार असेल तर 3,500 रुपये फीज आहे. स्पेशल जनरल अवेअरनेसची फीज 2,000 रुपये आणि स्पेशल ऍग्रिकल्चरची फीज पण 3,500 रुपये. अशी एकंदरीत विचार केला तर इंग्लिश, क्वांट, LR आणि ऍग्रिकल्चर 3,500 रुपये इच सब्जेक्ट आणि जनरल अवेअरनेसचा विचार केला तर 2,000 रुपये इच सब्जेक्ट. मग अराउंड ह्या पैशांमध्ये प्रत्येक 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, व्हॅलिडिटी 1 वर्षाची असेल तुमची, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि सोबत प्रत्येक सब्जेक्टचं बुक तुम्हाला कुरिअरने तुमच्या घरी येईल. जेव्हा पण आता इंग्लिशचं बुक अवेलेबल आहे, क्वांटचं अवेलेबल आहे, रिझनिंगचं अवेलेबल आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेसचं सेकंड एडिशन नेक्स्ट मंथ मध्ये येत आहे. जसं सेकंड एडिशन पब्लिश होईल तसं ते तुमच्या घरी कुरिअरने येईल. ऍग्रिकल्चरचं बुकचं नवीन एडिशन येत आहे, जसं ते पब्लिश होईल तसं ते तुमच्या घरी येईल. मग ह्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. ह्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या स्पेशल बॅचेस मध्ये अवेलेबल आहे. पुन्हा एकदा फीस बघा, स्पेशल इंग्लिश 3,500, स्पेशल क्वांट 3,500, LR 3,500, जनरल अवेअरनेस 2,000 रुपये आणि तुमची स्पेशल ऍग्रिकल्चर बॅचची फीस किती आहे 3,500 रुपये. ह्या हिशोबाने स्पेशल बॅचची फीज असेल. त्यानंतर सर ही बॅच बाय कशी करायची, ही बॅच बाय कशी करायची, बाय करण्यासाठी सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचाच ऍप डाउनलोड करा. तुम्हाला इथं वेगळे ऍप दिसतील. सारथी एज्युकेशन ऑनलाईन नावाचं व्हिडिओटेक, त्याच्या खाली नाव व्हिडिओटेक, हे वाला तुमचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा. त्याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर अशी विंडो तुमच्या समोर येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर अशी विंडो तुमच्या समोर येईल. इथं वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल असतील. स्पेशल जनरल अवेअरनेस बॅच, स्पेशल क्वांट, स्पेशल रिझनिंग, स्पेशल इंग्लिश,
स्पेशल ऍग्रिकल्चर, अशा सगळ्या बॅचेस तिथे अवेलेबल असेल. बाय नाव वर क्लिक करून तुम्ही फोन पे, गुगल पेने डायरेक्ट पेमेंट त्याच्यावर करू शकतात. फोन पे, गुगल पेने डायरेक्ट पेमेंट करू शकतात. आणि इथून पुढे वर्षभर प्रत्येक बॅचची व्हॅलिडिटी असेल, अशा हिशोबाने तुम्ही बॅच परचेस करू शकता. आणि त्याच्यामध्येही काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता. 777-007-1671 माझा स्वतःचा नंबर आहे. जर बॅच परचेस करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला स्वतःला या नंबरवर कॉल करू शकता. तर चालेल. ही टीम सारथीकडून एक स्पेशल बॅचेसची अनाउन्समेंट होती. तर ती मी आणि पाटील सरने एकदम प्रॉपर स्पेशल बॅचेस काय, फीज काय, बॅचेस मध्ये काय काय होणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिटेल माहिती पाहिली. भेटूया लवकरच एखाद्या नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.